बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आहे मतदानाच्या टक्केवारीची। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान पार पडतंय आणि महाराष्ट्रातील 13 जागांसाठी आज हे मतदान सुरू होतं। निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 48.66% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। यात दिंडोरीत सर्वाधिक म्हणजे 57.06% इतकं मतदान झालंय, तर सर्वात कमी मतदान झालेलं आहे कल्याण मतदारसंघात 41.70% इतकं। अजूनही अनेक मतदार रांगेत उभे आहेत, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉक्टर भारती पवार यांच्यासह अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, डॉक्टर श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, उज्ज्वल निकम, हेमंत गोडसे, राजन विचारे अशा सगळ्या दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सील बंद होतंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आलेली आहे। राज्यातली ही आकडेवारी आपण बघतोय। भिवंडीत 48.89% इतकं मतदान झालंय। धुळे मतदारसंघात 48.81%, दिंडोरीत सर्वाधिक 57.06% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे, तर कल्याणमध्ये सर्वात कमी म्हणजे 41.70% इतकं मतदान झालंय। 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। मुंबई उत्तरमध्ये 46.91%, मुंबई उत्तर मध्यमध्ये 47.32%, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 48.67%, तर मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये 49.79% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे। सोबतच दक्षिण मुंबईमध्ये 44.22% इतकं मतदान झालंय। सोबतच मुंबई दक्षिण मध्यमध्ये 48.26% मतदान झालंय। नाशिक मतदारसंघात 51.16% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे, तर पालघरमध्ये देखील 50%च्या पुढे मतदान केलंय। 54.32% इतकं मतदान झाल्याचं कळतंय। हा आकडा अजून वाढणार आहे। ही 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे। ठाणे मतदारसंघामध्ये 45.38%, मुंबई दक्षिण मध्यमध्ये 48.26% मतदान झालंय। नाशिकमध्ये 51.16% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। हा झाला देशातला आकडा। राज्यातला आकडा देशभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 56.68% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे। त्या मानाने महाराष्ट्रात आता 5 वाजेपर्यंतचं मतदान आहे ते सरासरी 48.66% बघायला मिळते। म्हणजेच ज्या मागच्या 4 टप्प्यांमध्ये ट्रेंड बघायला मिळाला तोच महाराष्ट्रात आहे कमी टक्केवारीचा। मात्र 6 वाजेपर्यंतचं एकंदर मतदान आहे ते आता वाढतं का सरासरी ते बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र देशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे 56.68% इतकं। तेव्हा देशभरातली मतदानाची टक्केवारी आपण बघतोय। यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी हाती येते निवडणूक आयोगाकडून। संध्याकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान करता येणार आहे। मतदान केंद्रावर जे मतदार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हजर असतील त्यांना टोकन देण्यात येणार आहे आणि त्यांना 6 वाजल्यानंतरही मतदान करू दिलं जाणार आहे। मतदान केंद्रात हजर असलेल्या मतदारांचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्रांवर कामकाज सुरू राहील असं निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे। तर दिवसभर उन्हाचा कडाका जास्त होता। सकाळी मतदानाचा टक्का जास्त बघायला मिळाला। दुपारी काहीशी उसंत घेतलेली होती मतदारांनी देखील कडाक्याच्या उन्हामुळे। मात्र जसजशी उन्ह कमी झाली पुन्हा एकदा रांगा वाढू लागल्या, त्यामुळे स्वाभाविकपणे 6 वाजेपर्यंत सगळं मतदान आटोपणं शक्य नव्हतं। त्यामुळे 6 वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रात पोहोचले त्यांना टोकन दिलं जातंय आणि अशा मतदारांकडून जोपर्यंत संपूर्ण मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळं कामकाज सुरू ठेवलं जाणार आहे।